दररोज कांद्याच्या कोट्यवधींचे व्यवहार करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या बाजार समित्या पिंपळगाव आणि लासलगाव याच मतदारसंघांमध्ये आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, कम्युनिस्ट नेते जेपी गावित यासारखे पॉवरफुल नेतेही इथे आमदार आहेत. भाजपकडे गेल्या 3 टर्म पासून हा लोकसभा मतदारसंघ असूनही भाजपचा एकमेव आमदार आहे. तर अजित पवार राष्ट्रवादीचे 4 आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेचा 1 आमदार आहे. यंदा लोकसभेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा पराभव करून महाविकास आघाडीनं सर्व 6 मतदारसंघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला. निफाड आणि दिंडोरी हे 2 मतदारसंघ शरद पवारांचे बालेकिल्ले मानले जातात. पवारांनी अजित पवार यांना तगडा आव्हान निर्माण करण्यासाठी कंबर कसली. लोकसभा निवडणुकीमध्ये भारती पवार यांचा 1,13,000 मतांनी पराभव आणि घटलेलं मताधिक्य यामुळे या भागातील 6ही विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भास्कर भगरे सारख्या साध्या सरळ शिक्षक माणसाला खासदार करण्याची किमया शरद पवार यांनी याच मतदारसंघात करून दाखवली होती. याच मतदारसंघात 4 आमदार हे अजित पवारांच्या गटात गेल्यामुळे शरद पवार चांगलेच दुखावलेले आहेत. त्यांना या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व या मतदारसंघामध्ये प्रस्थापित करायचंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिंडोरीमध्ये विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागणार आहे. कधी काळी हे दोन्ही आमदार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. 2009 पासून सलग 3 वेळेला छगन भुजबळ येवल्यामधून सरासरी 50,000 मतांनी निवडून येणारे एकमेव आमदार आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी 1 लाखापेक्षा अधिक मतं घेतली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी सरासरी मतांमध्ये वाढ होत गेली आहे. यावेळी त्यांच्यासमोर महाविकास आघाडीनं त्यांचे जुने स्पर्धक माणिकराव शिंदे यांना त्यांच्या समोर उभं केले. तर भुजबळांनी जुना स्पर्धक असलेल्या कल्याणराव पाटलांना आपल्या गोटात सहभागी करून घेतले. येवला ग्रामीण भागात पोहोचवलेलं पाणी हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. शिवसृष्टी आणि नाशिक ते येवला थेट काँक्रिटीकरणाचा रस्ता हा त्यांच्या विजयासाठी मोलाचा हातभार लावणार आहे. पूर्वीपेक्षा 25,000 मतं अधिक मिळतील, अधिक लीड मिळेल. पूर्वीपेक्षा जो लीड मागच्या वेळेला 60-70 हजाराचा होता, आणखीन 25,000चा लीड त्याच्यामध्ये मला जास्त मिळेल. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि सर्व पक्षांमध्ये आपला दांडगा चांगला संपर्क असलेले नेते नरहरी झिरवळ गेले 2 टर्म दिंडोरीमधून आमदार आहेत. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत. मात्र सुनीता चारोस्कर यांना पुढे करून शरद पवार नरहरी झिरवळ यांना धडा शिकवू पाहत आहेत. पेसा आंदोलन करताना थेट मंत्रालयामधल्या जाळीवर उड्या मारून तरुणांना मानधनावर नियुक्तीपत्र मिळवल्यानं सध्या ते चर्चेत आहे. नांदगाव मतदारसंघात भुजबळ यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. त्यांनी गेल्या वेळी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांना हरवून आमदारकी मिळवली. आता त्यांना हरवण्यासाठी समीर भुजबळ मैदानामध्ये उतरले. निवडणूक लढवण्यासाठी समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सध्या भुजबळ विरुद्ध कांदे अशी चुरशीची लढत इथे होणार आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉक्टर राहुल आहेर आमदार आहेत. सध्या त्यांचे चुलत भाऊ केदा आहेर यांनी त्यांच्या विरोधात आघाडी घेतली. भाजपतून बंड करून ते त्यांच्या विरोधात मैदानात उतरले. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शिरीष कोतवाल मैदानामध्ये आहेत. या मतदारसंघात कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी नाराज आहेत. निफाड मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अनिल कदम असा पारंपरिक सामना रंगणार आहे. गेल्या वेळी अनिल कदम यांना दिलीप बनकर यांनी धूळ चारली होती. मात्र यावेळी अनिल कदम यांच्या सोबत महाविकास आघाडी आहे. या मतदारसंघात कांद्याचा प्रश्न आणि शरद पवार यांच्याशी करण्यात आलेली दगाबाजी निर्णायक ठरू शकते. कळवण मतदारसंघामध्ये सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नितीन पवार हे आमदार आहेत. आदिवासींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा गड आहे. तरीही जेपी गावित यांना हरवून नितीन पवार 2019 मध्ये आमदार झाले. गावित यांनी लोकसभेमध्ये माघार घेतल्यामुळे यावेळी ही जागा महाविकास आघाडीनं आश्वासनानुसार जेपी गावित यांच्यासाठी सोडली आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना इथे रंगणार आहे. जे मागे
गद्दारी करून या ठिकाणी पक्षातून बाहेर पडलेले, पवार साहेबांना धोका देऊन, उद्धव साहेबांना धोका देऊन जी मंडळी बाहेर पडली, त्यांच्याविषयी समाजामध्ये अत्यंत प्रचंड चीड आहे. त्याच्यामुळं मला वाटतं समाज यावेळेसही मतदार या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करणार नाही आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाजूनच कौल मतदार देईल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं कोरी पाटी असलेल्या भास्कर भगरे या शिक्षकाला उमेदवारी देऊन खासदार म्हणून निवडून आणलं. अवघ्या 1.5 लाख मतांनी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भारती पवार यांचा पराभव झाला. याच मतदारसंघात ड्युप्लिकेट उमेदवार देण्याचा भगरे पॅटर्न सुरू झालाय. भगरे यांची लोकप्रियता इतकी की स्पर्धकांना दिलेल्या डुप्लिकेट उमेदवारांनाही 1 लाख मतं घेतली. त्यांना सर्वाधिक लीड मिळाला दिंडोरी आणि कळवण तालुक्यातून. भारती पवार यांचं होम ग्राउंड असलेल्या तालुक्यातून लीड मिळाल्यामुळे यावेळेस महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. योगेश खरे, झी 24 तास, दिंडोरी.